अच्छा, लाईन आपण पॉइंट बघितलं आणि लाईन बघितलंय. लाईनचं आपण नाव जे आहे ना बघा मुलांना, आपण आता मध्ये मी डिस्कनेक्ट झालेली, तर लाईनचं नाव आहे ना, हे तुम्ही लाईनवरच्या कोणत्याही 2 पॉइंट्स घेऊन आहे ना या लाईनचं नाव लिहू शकता. कारण लाईनवर भरपूर पॉइंट्स असतात, खूप पॉइंट्स असतात. तर त्या लाईनवरचे कोणते पण 2 पॉइंट्स घेतले ना आणि तुम्ही त्याचं नाव लिहू शकता. आता इथे बघा, ह्या सेम लाईनचं नाव तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. मी किती वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकते. मी तरी 6च प्रकारे लिहिलंय. तुम्ही आणखी खूप प्रकारे लिहू शकता. असं लिहा, इकडून इकडचा एक पॉइंट इकडचा, किंवा असं उलटा पण लिहू शकता. लाईन ए बी लिहू शकता, लाईन बी ए पण लिहू शकता, लाईन ए क्यू, क्यू ए, लाईन पी वाय, वाय पी, कसंही लिहू शकता. ठीक आहे. मग हे लाईन आहे, लक्षात ठेवायचं. हे जे बेसिक आपल्याला गोष्टी आहेत ना त्या लक्षात ठेवायच्या. स्क्रीन मैम, स्क्रीन मेरा दिख रहा है? संगीता मैम, हे लाईनचं जे नाव आहे ना ते तुम्ही कोणत्याही प्रकारे लिहू शकता. तर ही लाईन आहे. लाईन म्हटलं की लाईन म्हणजे काय, तर दोन्ही बाजूला ज्याला ऍरो असतो आणि ती दोन्ही बाजूला इन्फायनाइटली वाढत जाते, त्याला आपण लाईन असं म्हणतो. ठीक आहे. आता पुढे आपल्याला आणखी बेसिक एक गोष्ट, 2 गोष्टी शिकायच्या, त्या आपल्याला माहित पाहिजे, जो आहे रे आणि सेगमेंट. आता आपण रे बघूया. रे काय असतो? रे ना, रे रे असा असतो. असं असतो रे. एका बाजूला ऍरो असतो त्याला, एका बाजूला ऍरो. जसं लाईनला दोन्ही साईडला ऍरो असतो ना, तसा रेला एका साईडलाच ऍरो असतो. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का, रे जो असतो की नाही तो एका बाजूला इन्फायनाइटली वाढत जातो. त्याचा स्टार्टिंग पॉइंट इथे बघा, या बाजूला ऍरो नाहीये. आता हा जो मी ए बी, रे ए बी लिहिलाय की नाही, रे ए बी, रे ए बी, त्याला स्टार्टिंग पॉइंट आहे. कारण एच्या इकडे ऍरो नाही दिलाय मी, एच्या इकडे ऍरो नाही दिला, याचा अर्थ एच्या साईडला तो रे वाढत नाहीये. जर ए साईडला पण वाढत असती तर ती लाईन झाली असती. पण हा रे आहे. रे जो असतो की नाही त्याचा ओरिजिन आपल्याला माहित असतो, किंवा तो कुठून सुरू झाला हे माहित असतं. पण तो कुठे संपणार आहे, एका साईडला ऍरो आहे त्यामुळे तो कुठे संपणार आहे हे नाही माहिती. बघा इथून आता रेचा स्टार्टिंग पॉइंट, ओरिजिन मला माहित आहे आणि एका बाजूला तो वाढत जातो. याचा अर्थ काय, हा स्टार्टिंग पॉइंट माहित आहे. लाईन कशी असते, लाईन दोन्ही बाजूला इन्फायनाइट असते. म्हणजे तिचा स्टार्टिंग पॉइंट पण मला माहित नसतो आणि एंड पॉइंट पण माहित नसतो. दोन्ही एंड पॉइंट माहित नसतात. कुठून सुरू झाली लाईन आणि कुठे संपणार दोन्ही माहित नसतात. पण रेचं तसं नाहीये. रे जो आहे त्याचा ओरिजिन आपल्याला माहित आहे. म्हणजे तो कुठून सुरू झाला, कारण या बाजूला ऍरो नाहीये, याचा अर्थ हा त्याचा एंड पॉइंट आहे. एंड पॉइंट किंवा ओरिजिन, एंड पॉइंट नाही म्हणता येणार, आपण ओरिजिन म्हणू, जो जिथून त्या रेची सुरुवात झालेली आहे, ओरिजिन किंवा स्टार्टिंग पॉइंट म्हणतो आपण, जिथून रे सुरू झालेला आहे. मग हा मला माहित आहे रेचा. पण एंड पॉइंट तो कुठे, कारण एका साईडला ऍरो आहे म्हटल्यानंतर तो त्या बाजूला वाढत जाणार, इन्फायनाइटली वाढत जाणार. त्यामुळे त्याचा शेवटचा पॉइंट नाही माहित, पहिला पॉइंट माहित आहे तो कुठून सुरू झाला, पण कुठे संपणार ते नाही माहिती. लाईनचं कसं आहे, लाईनचं दोन्ही माहित नसतात. सुरू कुठून झाली लाईन ते पण नसतं माहिती. आपण बघा मगाशी बघितलं, लाईन जी आहे, लाईनला दोन्ही बाजूला ऍरो आहे, त्यामुळे ती कुठून सुरू झाली आणि कुठे संपली काही माहित नसतं आपल्याला. त्यामुळे त्याचं नाव लिहिताना त्या लाईनवरचे कुठले तरी मधले 2 बिंदू घ्यायचे, पॉइंट्स घ्यायचे आणि त्याच्यावरून त्या लाईनचं नाव लिहायचं. पण ते जे पॉइंट्स मी घेतलेले आहेत, जसं ए बी, लाईन ए बी म्हटलं, तर असं नाही की ए बी हे
सुरुवातीचा पॉइंट आणि शेवटचा असं नाही, कारण लाईनचा आपल्याला शेवटचा पण माहित नसतो पॉइंट आणि सुरुवातीचा पण माहित नसतो. मग नाव लिहिताना आपण कुठले तरी 2 पॉइंट उचलायचे लाईनवरचे आणि त्याच्यावरून नाव लिहायचं असतं लाईनचं. रेचं तसं नाहीये. रेचं आपल्याला माहित आहे स्टार्टिंग पॉइंट, सुरुवातीचा पॉइंट रेचा माहित असतो, एंड पॉइंट नाही माहिती, शेवटचा पॉइंट नाही माहिती. बरोबर. आता हा जो रे आहे हा इथून ए पासून सुरू झालाय. हा जो पहिला हा जो रे आहे, हा रे तुम्हाला दिसतोय, हा ए हा त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि बी कडे तो वाढत जातो. तर याचं नाव लिहिताना ना, रेचं नाव लिहिताना एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक लिहायचं असतं, केअरफुली लिहायचं. कारण रेचं नाव लिहिताना नेहमी एकाच वेने लिहू शकतो, एकाच मार्गाने लिहू शकतो. जसं लाईनचं नाव मी उलट पण लिहू शकते. लाईन जी आहे, आधी आपण जी लाईन शिकलो ती लाईन मी लाईन ए बी पण लिहू शकते, लाईन बी ए पण लिहू शकते. पण रेचं नाव लिहिताना तसं नाही लिहिता येणार. रे जो लिहायचा आहे नाव, तर स्टार्टिंग पॉइंट पहिलाच आला पाहिजे, ओरिजिन पहिला, आणि मग पुढे जेवढं वाढत, ज्या साईडला वाढत जाणार त्या पॉइंटचं नाव. आता मी इथे याचं नाव लिहिणार रे ए बी. ए पहिलाच आला पाहिजे. याचं नाव तुम्ही रे बी ए नाही लिहू शकत, कारण ए हा पहिला स्टार्टिंग पॉइंट आहे, तो पहिलाच आला पाहिजे रे मध्ये, नावामध्ये. जिथून सुरू झाला रे तो पॉइंट पहिला, आणि ज्या साईडला ते वाढत जाणार, आता बी कडे वाढत जाणार आहे, बी त्याचा शेवटचा पॉइंट नाहीये, त्याचा बी जो आहे तो एंड पॉइंट नाही, बीच्या साईडला ते वाढत जाणार आहे रे. मग बी, रे ए बी. मग इथे मी कुठला पण मध्ये समजा आणखी एक पॉइंट घेतला पी, तर याचं आणखी एक नाव तुम्हाला लिहिता येईल रे ए पी. ए पहिलाच आला पाहिजे, जो ओरिजिन आहे किंवा स्टार्टिंग पॉइंट आहे. बाकी दुसरा पॉइंट तुम्ही कुठलाही घेऊ शकता रे वरचा, कारण त्या साईडला तो वाढत जातोय, पी कडे वाढत जाणार किंवा बी कडे. हे दोन्ही पॉइंट्स हे एंड पॉइंट्स नाहीयेत, कारण इथे ऍरो असल्यामुळे तो पुढे वाढतच जातो. मग रेचं नाव लिहिताना नेहमी लक्षात ठेवायचं स्टार्टिंग पॉइंट पहिला आला पाहिजे, मग नंतर कुठला पण तुम्ही पॉइंट लिहा. मग रे ए पी लिहू शकता किंवा रे ए बी लिहू शकता, पण बीए किंवा पीए असं नाही लिहू शकत, उलट नाही लिहू शकत नाव रेचं. स्टार्टिंग पॉइंट पहिलाच आला पाहिजे. तसं लाईनचं नाव तुम्ही कसंही लिहू शकता. आपण बघितलं लाईन, मगाशी आपण जे बघितलं, लाईन तुम्ही कसंही नाव लिहू शकता लाईनचं. बर, आता हा जो दुसरा रे आहे, या दुसऱ्या रेचं नाव तुम्ही कसं लिहिणार? रे पीक्यू बरोबर आहे. पहिलं ऑप्शन रे पीक्यू आहे आणि दुसरं ऑप्शन रे क्यूपी आहे. तर याच्यामधलं कुठलं ऑप्शन बरोबर आहे, पहिलं की दुसरं? मला जरा सांगा बघू मुलांनो, पहिलं ऑप्शन आहे करेक्ट की दुसरं? मुलं दिसत नाहीयेत आज. मला पुढे सांगितलं तरी चालेल. फर्स्ट की सेकंड? सेकंड. ओरिजिन पहिला आला पाहिजे. ओरिजिन आता सुरू रे कुठून होतोय आपला? हा क्यू पासून सुरू होते बघा, या साईडला वाढत जातोय, पी कडे वाढत जातोय, पण त्याचा स्टार्टिंग पॉइंट क्यू आहे, त्यामुळे स्टार्टिंग पॉइंट पहिला आला पाहिजे. म्हणून रेचं नाव लिहिताना नेहमी स्टार्टिंग पॉइंट पहिला, म्हणजे क्यू ला सुरू होणार आहे तो आणि पी कडे वाढत जाणार आहे. मग क्यू पी हे करेक्ट तुमचं नाव लिहिण्याची पद्धत असणार रेची. रे पी क्यू नाही लिहू शकत तुम्ही, रे पी क्यू हे रॉंग आहे. कळलं? रे कळला? रे एका साईडला वाढत जातो, एका बाजूला वाढत जातो, त्याचा एक स्टार्टिंग पॉइंट किंवा ओरिजिन आपल्याला माहित असतो आणि तो एका साईडला वाढत जातो. त्यानंतर तिसरं जे आपल्याला शिकायचंय ते आहे सेगमेंट. या 3 गोष्टींमध्ये फरक आहे मुलांनो, लाईन, रे अँड सेगमेंट. तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे काय आपण बोलतोय त्याच्याप्रमाणे ती आकृती असते. आकृती एकच असते, पण त्याच्यामध्ये रे वेगळा असतो, सेगमेंट वेगळी असते, लाईन वेगळी असते. आता आपण सेगमेंट म्हटलं ना, तर सेगमेंट काय असतं माहित आहे? सेगमेंट ही
मर्यादित असते, लिमिटेड असते. आता बघा रे जो आपण बघितला की नाही, त्या रेची पण लेंथ मला नाही मोजता येणार, कारण याची लेंथ मोजायला गेलं तर हा एका साईडला तरी वाढत जातोयच ना, एका साईडला इन्फायनाइटली वाढत जातो. म्हणजे तुम्ही त्याची लेंथ जर का मेजर करायला गेले तर तुम्हाला ती करता येणार नाही. जशी लाईनची मेजर करता लेंथ मोजता येत नाही ना, तशी रेची सुद्धा लेंथ आपल्याला मोजता येत नाही. पण सेगमेंट आहे ना, सेगमेंट ती कशी आहे बघा, सेगमेंटला कुठेच ॲरो नसतो. सेगमेंट चे दोन्ही एंड पॉइंट्स आपल्याला माहित असतात, म्हणजे तो कुठून सुरू झाला आणि कुठे संपला, दोन्ही गोष्टी माहित आहेत आपल्याला. सेगमेंटला कोणत्याच बाजूला ॲरो नाही, म्हणजे तो जिथून सुरू होतो तो पण पॉइंट माहित आहे, जिथे संपतो तो पण पॉइंट माहित आहे. म्हणजे हा जो ही जी सेगमेंट आहे एक्स वाय, तिथून सुरू होते, एक्स पासून सुरू होते आणि वाय ला संपते, एवढीच तेवढीच, एक्स पासून वाय पर्यंत. हे दोन्ही आपण त्यांना एंड पॉइंट्स म्हणतो, किंवा एंड पॉइंट म्हणजे जिथे संपतात ते सेगमेंट. दोन्ही एंड पॉइंट ज्याचे माहित आहेत आपल्याला, दोन्ही अंत्यबिंदू जे सुरुवातीचा पण आणि शेवटचा पण, सुरुवात कुठे झाली संपले कुठे, हे दोन्ही पॉइंट्स आपल्याला जर माहित आहेत तर त्याला सेगमेंट म्हणायचं. सेगमेंट, लाईन सेगमेंट किंवा सेगमेंट म्हणा नुसतं. आणि याची लेंथ आपल्याला मोजता येते, सेगमेंटची लेंथ मोजता येणार ऑब्व्हियसली, कारण आपण ही लिमिटेड आहे. इथे कुठून सुरू झाली कुठे संपली, एक्स पासून सुरू झाली वाय ला संपलेली आहे. त्यामुळे तुम्ही साधी पट्टी घेतली, साधी स्केलने तुम्ही ती त्याची लेंथ आपण मेजर करू शकतो. बरं, म्हणजे ह्याला आपण याची लेंथ मोजू शकतो. सेगमेंट, वी कॅन मेजर द लेंथ ऑफ सेगमेंट. बघा लाईन आणि रे ची लेंथ आपल्याला मोजता येत नाही, कारण लाईन तर दोन्ही साईडला इन्फायनाइटली वाढत जाते, रे सुद्धा एका बाजूला इन्फायनाइटली वाढत जातो, इकडे किंवा इकडे, दोन पैकी कुठला तरी एका साईडला तो वाढत जातो रे. आणि सेगमेंट कुठेच वाढत नाही, लिमिटेड आहे. दोन्ही एंड पॉइंट्स आपल्याला माहित आहेत सेगमेंटचे, त्यामुळे सेगमेंट जी आहे ती लिमिटेड लेंथची असते आणि म्हणून आपण ती मेजर करू शकतो स्केलने किंवा कशाने. जर मोठी असेल सेगमेंट तर मेजरिंग टेपने वगैरे तुम्ही इझिली त्याची लेंथ आपण मेजर करू शकतो, आपण त्याची लांबी मोजू शकतो. आता सेगमेंटचं नाव लिहिताना आपण दोन्ही एंड पॉइंट्स लिहू शकतो, सेगमेंट एक्स वाय, किंवा उलट पण चालतं, सेगमेंट वाय एक्स पण चालतं ह्याचं, कारण हे दोन्ही पण एंड पॉइंट्स आहेत. तुम्ही एक्स वाय लिहा, वाय एक्स लिहा. जसं लाईनचं नाव लिहितो की नाही तसं सेगमेंटचं पण उलट लिहू शकता. फक्त रे मध्ये लक्षात ठेवायचं, रेचं नाव लिहिताना ओरिजिन पहिला आला पाहिजे आणि मग दुसरा पॉइंट, त्या बाजूला तो रे वाढत जातो. सेगमेंट ही लिमिटेड लेंथची आहे. तीन गोष्टीचा फरक कळला पाहिजे आपल्याला, लाईन, रे अँड सेगमेंट. लाईन, रे अँड सेगमेंट. कळलं? त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेव. आता एक गंमत कशी असते माहितीये, आपल्याला समजा एक मोठी लाईन दिली आणि त्या लाईनवर खूप सारे मी पॉइंट समजा घेतलेले आहेत, असे. आता याच्यामध्ये मी जर काही गोष्टी लिहिते तर त्या कुठून कुठपर्यंत असणार ते फक्त तुम्हाला कळलं पाहिजे. आता ही जी तुम्हाला आकृती दिसते, डायग्राम दिसतोय स्क्रीनवर, त्याच्यामध्ये मी काही गोष्टी खाली लिहिलेल्या आहेत, त्या कोणत्या आहेत ते कळलं पाहिजे. आता मी पहिल्यांदा इथे लिहिते सेगमेंट बीसी. सेगमेंट बीसी म्हटलंय हा, बघा लाईन बीसी वेगळी, सेगमेंट बीसी वेगळी आणि रे बीसी वेगळे आहे. तिन्ही गोष्टीमध्ये फरक आहे. मी समजा
बघा मी समजा या 3 गोष्टींमध्ये काय फरक आहे. तर या 3 गोष्टीत आधी आपण फरक बघूया काय आहे. बाकीचं जाऊ दे. आपण सेगमेंट मध्ये काय फरक आहे ते आपण बघूया. बघा सेम नावाची सेगमेंट, सेम नावाची लेंथ, सॉरी लाईन आणि सेम नावाचा रे, याच्यात काय डिफरन्स आहे बघू. आता आपण मी समजा सेगमेंट बीडी म्हटलं, त्यानंतर रे बीडी म्हटलं, एपी म्हणून पण एपी, रे एपी आणि लाईन एपी. बघा आता नावं तुम्हाला सेम दिसत आहेत, एपी एपी एपी, पण मी त्याच्या आधी वेगवेगळे शब्द लिहिलेले आहेत. म्हणजे एकामध्ये मी सेगमेंट एपी लिहिलंय पहिल्या याच्यात, दुसऱ्या याच्यामध्ये मी रे एपी लिहिलंय आणि तिसऱ्या याच्यात लाईन एपी लिहिलंय. आता ह्याच्यामध्ये फरक आहे. जरी तुम्हाला नाव सेम दिसत असलं एपी एपी एपी, तरी तुम्ही मला एपीचं एपी तर आहे, सेम तर आहे, काय फरक आहे त्याच्यात? फरक आहे, तिघांमध्ये फरक आहे, खूप फरक आहे. बघा सेगमेंट एपी जर म्हणताय ना, तर आपण सेगमेंट म्हणजे काय म्हटलं, सेगमेंट म्हणजे लिमिटेड, म्हणजे एपी जे आहेत ते त्याचे एंड पॉइंट्स आहेत. म्हणजे सेगमेंट बोलला तर ती ए ला सुरू होणार, पी ला संपणार, तेवढीच. कारण सेगमेंट मध्ये ऍरो नसतो किंवा सेगमेंट दोन्ही साईडला वाढत नाही. मग सेगमेंट एपी म्हटलं ना, तर ती कुठून कुठपर्यंत आहे, फक्त एवढीच आहे, ए पासून सुरू होणार, बघा इथून सुरू होणार आणि पी पर्यंत, इथपर्यंत, एवढीच, ही एवढीच, ए टू पी, एवढीच सेगमेंट एपी, एवढीच आहे, इथून ए पासून पी पर्यंत, बस. कारण सेगमेंट म्हटला की ती लिमिटेड आहे, तिचे 2 ते एंड पॉइंट्स असतात, म्हणजे ते शेवटचे पॉइंट असतात, इकडचा शेवटचा, इकडचा शेवटचा, ए इकडचा शेवटचा, पी इकडचा शेवटचा, तेवढीच. पुढे इकडे पण वाढणार नाही, तिकडे इकडे पण, डावीकडे पण वाढत नाही, उजवीकडे पण वाढत नाही, कुठेच वाढत नाही ते, कारण ती सेगमेंट आहे. सेगमेंट आहे, सेगमेंट म्हटल्यानंतर ती लिमिटेड आहे, लक्षात ठेवायचं. सेगमेंट म्हटलं की लिमिटेड असते, त्यामुळे ती एवढीच आहे एपी, सेगमेंट एपी. एपी नाही, सेगमेंट एपी. आता नंतर मी तुम्हाला दिले रे एपी. आता रे एपी, रे एपी म्हटलं तर आपण रेचं बघितलं की ए जो आहे तो ओरिजिन असतो, पहिला जो लिहितो. रे एपी म्हटलं की ए पासून तो सुरू होणार आणि पी कडे वाढत जाणार, आणि रे जो आहे तो एका बाजूला वाढत जातो, म्हणजे तो पी कडे वाढत जाणारा, पी त्याचा शेवटचा पॉइंट नाहीये, ए त्याचा सुरुवातीचा पॉइंट आहे. मग रे एपी जो आहे ना, तो इथून सुरू होणार ए पासून आणि तो पी कडे वाढत जाणार आहे, इकडे असा वाढत जाणार. म्हणजे इकडचा एंड पॉइंट आपल्याला माहित नाही, फक्त एवढंच की पीच्या बाजूला तो वाढत जाणार, पी साईडला. दुसरा पॉइंट इथे कशासाठी असतो, की तो कोणत्या साईडला वाढत गेला हे कळण्यासाठी, या बाजूला गेला की या बाजूला गेला. जसं मी समजा तुम्हाला रे डी क्यू लिहिलं आणि रे डी सी लिहिलं, तर दोन्ही जे रे आहेत, हे रे डी क्यू जो आहे तो डी ला सुरू होणार, म्हणजे इथून सुरू होणार, पण डी ला सुरू होऊन तो कुठे जाणार, इकडे जाणार की इकडे जाणार, हे दुसरा पॉइंट सांगतो आपल्याला. आता डी क्यू म्हटल्यावर डी पासून सुरू झाला आणि इकडे वाढत गेला क्यू कडे, क्यू या बाजूला आहे, म्हणजे हा रे डी क्यू जो आहे तो इकडे जाणार आहे, या इकडे असा इन्फायनाइटली पुढे. आणि दुसरा जो रे आहे डी सी, तो पण डी ला सुरू होणार, पण मग वाढत कुठे जाणार, सी कडे वाढत जाणार. मग सी कडे म्हटल्यानंतर मग तो बरोबर या डी क्यूच्या अपोजिट बाजूला, कारण सी या बाजूला आहे बघा इकडे, मग डी पासून सुरू होऊन असा सी कडे वाढत जाणार, इकडे हा रे डी सी आहे, आणि तो इन्फायनाइटली पुढे वाढत जाणार आहे, आणि रे डी क्यू इकडे वाढत जाणार आहे. मग तसंच रे एपी म्हटलं तर रे एपी जो आहे तो ए ला स्टार्ट होणार आणि पी कडे वाढत जाणार, पी साईडला, म्हणजे या बाजूला हा तुमचा, इथून या बाजूला हा रे ए पी, ए पासून सुरू होणार, पण इथून सुरू होणार, हा स्टार्टिंग पॉइंट आहे त्याचा.
कळलं? आणि लाईन एपी म्हटलेलं आता लाईन एपी. लाईन एपी म्हटलं, लाईन बोलल्यावरती काय आहे, ती ए कडे पण वाढत जाते, पी कडे पण वाढतच जाते, दोन्ही बाजूला वाढत जाते. हे त्याचे दोन्ही पण एंड पॉइंट्स नसतात. ए पण एंड पॉइंट नाहीये, पी पण नाहीये. फक्त ए च्या बाजूला इकडे वाढत जाणार, ए साइडला इकडे पण वाढत जाणार आणि पी कडे पण वाढत जाणार, दोन्ही साइडला वाढत जाते. ती लाईन एपी आहे. बघा सेगमेंट एपी, बघा सेगमेंट एपी आपण कोणती बघितली, फक्त सेगमेंट एपी कोणती होती, फक्त तुमची इथून इथपर्यंत ही सेगमेंट एपी, ए पासून पी पर्यंत एवढीच, कारण ती लिमिटेड असते. एपी जी आहे ना, सेगमेंट जी आहे ना एपी, ती लिमिटेड आहे. म्हणून ती ए पासून सुरू होणार आणि पी पर्यंत, ए ते पी एवढीच असते सेगमेंट. रे एपी कसा आहे, रे एपी ए पासून सुरू होणार असा, इथून तुमचा स्टार्टिंग पॉइंट आणि पी कडे तो असा एका बाजूला वाढत जाणार, हा रे एपी आहे. आणि लाईन एपी म्हटल्यानंतर ती पूर्ण दोन्ही साईडला वाढत जाते अशी, इकडे ए असेल इकडे पी असेल, पण ए कडे पण वाढते, पी कडे पण वाढते. सेगमेंट दोन्हीकडे वाढत नाही, सेगमेंटचे ते एंड पॉइंट्स असतात. सेगमेंट एपी म्हटलं की ए ला सुरू झाला, पी ला संपलं, दॅट्स इट, संपलं. कळला का फरक? या तिघांमधला फरक कळला पाहिजे मुलांना. कळला? रे, लाईन, रे आणि सेगमेंट, हे विसरायचं ना अजिबात. हे बेसिक गोष्टी आहेत आपल्या जॉमेट्री मधल्या, लाईन, रे आणि सेगमेंट. कळलं? तर तुमच्यासाठी एक अभ्यास आहे, ऍक्टिव्हिटी आहे, ती तुम्ही करायची. कळलं का मुलांना? तिघांमधला फरक कळला? बरं, तुम्ही असं ना, रे कोणता आहे असं वेगवेगळ्या रंग असतील तुमच्याकडे, तर त्या रंगाने तुम्ही स्केच पेन वगैरे असेल की नाही, तर आकृती तीच काढायची, पण प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या रंगाने तुम्ही ते दाखवायचंय. म्हणजे तुम्हाला सांगते कसं ना, एक आकृती देते तुम्हाला आणि त्याच्यामध्ये मी रे वगैरे तुम्हाला तिथे दाखवायचे त्या आकृतीमध्ये. समजा इथे एक आकृती आहे, लिहून घ्या जरा, आकृती काढा. आणि आता समजा मी तुम्हाला असं सांगितलं की सेगमेंट पीसी दाखवा, पीसी, सेगमेंट पीसी. तर तुम्ही काय करायचं, ही आकृती काढायची परत एकदा सेम, तीच आकृती, हीच आकृती काढा, ही जी दिली आहे तीच आकृती, आणि सेगमेंट पीसी दाखवायचंय. आता सेगमेंट पीसी दाखवायचं म्हणजे लिमिटेड दाखवायला लागणार, कारण दोन्हीकडे पीसी जो आहे त्याचे हे एंड पॉइंट्स आहेत. मग तुम्ही एक स्केच पेन घ्या, आधी तुम्ही साधी पेन्सिलने काढा, ही जी तुम्हाला लाईन दिली ते पेन्सिलने काढा, आणि जो सेगमेंट पीसीचा पार्ट आहे ना, तो फक्त वेगळ्या रंगाने असा दाखवा. बघा, पीसी बोललं, सेगमेंट पीसी म्हटलं की एवढीच असते, पी ला सुरू होणार, सी ला संपणार आहे तुमची. त्यानंतर मी समजा तुम्हाला सांगितलं की रे क्यू ए असं समजा सांगितलं, तर पुन्हा हीच आकृती काढायची. आकृती काढून घ्या आणि रे क्यू ए कोणता आहे हीच आकृती मी काढणार, नाव हीच घेणार, आणि त्याच्यामध्ये तुमचा रे कोणता आहे, क्यू ए रे कोणता. आता रे म्हटल्यानंतर हा त्याचा पहिला जो लिहितो तो ओरिजिन असतो, तिथून सुरू होणार आणि ए कडे वाढत जाणार. मग मी तो वेगळ्या रंगाने इथे दाखवणार, वेगळा रंग घेणार. क्यू ला सुरू होणार म्हटल्यानंतर इथून क्यू कडून ए कडे असा वाढत जाणार, पुढे असं दाखवायचं. हा रे क्यू ए आहे तुमचा, जो
ब्लॅक हे आहे. तर अशा मी काही गोष्टी लिहून देते, त्या तुम्ही दाखवायच्या, वेगवेगळ्या रंगाने दाखवायच्या. कळलं का? लिहून घ्या पटापट. आकृती हीच राहणार, फक्त गोष्टी वेगळ्या आहेत. काही रे आहेत, काही लाईन आहे. लिहून घ्या. वेगवेगळी, प्रत्येकासाठी वेगवेगळी आकृती काढायची आणि वेगवेगळ्या रंगाने ते डिनोट करायचं आहे. हे 5 गोष्टी तुम्ही वेगवेगळे, लाईन तीच, नाव तीच, फक्त वेगवेगळ्या, प्रत्येक वेळेला लाईन वेगवेगळी काढा. एकाच ह्याच्यात नका दाखवू, प्रत्येकासाठी लाईन वेगळी वेगळी काढा. हीच लाईन काढायची, पण प्रत्येकासाठी वेगळी काढा आणि मग ते वेगळ्या रंगाने दाखवा. हे लिहून घ्या. स्क्रीनवर जे दिसतं, हा तुमचा होमवर्क आहे. हे तुम्हाला डिनोट करायचंय आकृतीमध्ये, वेगवेगळ्या रंगाने दाखवायचंय. स्केच पेन असतील तर. लिहून झालं तर सांगा. येस मॅडम, झालं. बरं बरं, हा तुमचा होमवर्क आहे, सगळ्यांनी करून आणायचं. ठीक आहे, गुड बाय. बाय. मैम यहाँ पे मुझे होस्ट कंट्रोल नहीं मिला है, आप होस्ट कंट्रोल दे दीजिए प्लीज.